नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा। सकाळी आलो आम्ही दुकान उघडायला। आता भरपूर जणांच्या कमेंट्स आहेत की ताई तुमचं दुकान कुठे आहे आणि तुम्ही राहता कुठे। तर मी राहायला प्रॉपर जव्हारचीच आहे आणि जव्हारमध्येच राहते। आपलं दुकान आहे जव्हारमधील सरकारी हॉस्पिटल आहे त्याच्याच समोरच। मग काय, कधी आलात तर आपल्या दुकानाला नक्की भेट द्या। दुपारच्या वेळेस सपाळ्यावरून मॅनी पोको पॅन्ट्सवाल्यांची गाडी आली होती। मग त्यांना आपण ऑर्डर दिल्याप्रमाणे त्यांनी माल आपल्याला आणून दिला। मग आपला जव्हारचा अरुण सिंगर त्याने आतमध्ये माल सगळा ठेवला। नंतर मी आली होती अंबिका चौकामध्ये। मला तिथे नारळ, अगरबत्ती वगैरे असं काय काय घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि परत दुकानावर आली। आणि मग थोडा वेळ मी बसली होती। मग तोपर्यंत आपले सासरे म्हणजेच आपले पप्पा कस्टमर करत होते। मग काय थोडीफार गर्दी झाली। मग मी पटकन उठली आणि मी पण इथे थोडेफार कस्टमर गेले। कोणाला वडापाव पाहिजे तर कोणाला बिस्लेरी पाहिजे, कोणाला चिप्स पाहिजे। नंतर परत मी आली होती मोर्चावर किराणामध्ये। मला अंडी घ्यायची होती। मग इथून मी 50 रुपयाची अंडी घेतली। इकडनं निघाली, भावाला घेतलं आणि गॅस एजन्सीवाल्यांकडे आली होती। भावाची KYC करायची होती, खूप दिवसापासून राहिली होती, ती केली। आता मी निघाली होती माझ्या घरी जाण्यासाठी म्हणजेच माझ्या सासरवाडीला। मग येता वेळेस इथून सोललेले वाल घेतले मावशींकडून आणि वालांची ऑर्डर होती ती म्हणजे माझ्या जाऊबाईची। तर त्यांची फरमाईश मी पूर्ण केली आणि रेवाच्या हातामध्ये आणून दिली। मग काय किचनमध्ये जाऊबाई मस्तपैकी पुऱ्या तळत होत्या। आज सोमवार होता, त्या निमित्ताने नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही पण बेत होते। तर नॉनव्हेजवाल्यांसाठी मस्त मटण बनवलं होतं आणि आमच्यासाठी मस्तपैकी वाल बनवले होते आणि स्वीटमध्ये ही मिठाई होती, खूप सुंदर लागत होती, मस्त राईस। मग काय माझी प्लेट मी तयार केली आणि आम्ही मस्त हॉलमध्ये जेवायला बसलो। तर असा होता माझा आजचा दिवस। बाय मंडळी, भेटू।